भीमा नदी व अमरजा नदीच्या संगमावर वसलेला गाणगापूर ह्या या गुरु दत्तात्रयांचा प्रसिद्ध गाव असा. गाणगापूर ह्या कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातला दत्तात्रयांच्या देवळासाठी प्रसिद्ध असा. औदुंबर, नरसोबाची वाडी, पिठापूर, गाणगापूर, माहूर, गिरनार पर्वत ही श्री दत्तात्रयांची प्रसिद्ध ठिकाणं म्हणून ओळखली जातात. पण सर्वात जास्त गर्दी असता ती म्हणजे श्री क्षेत्र गाणगापुराकच. कारण थंय असलेल्या निर्गुण पादुकांचं दर्शन घेऊन लाखो भाविकांची गर्दी असता. काय असा निर्गुण पादुकांचं महात्म्य, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मी ओंकार गावडे आणि तुम्ही बघतास ओंकारचे गजाली. दत्तगुरूंका भेटण्यासाठी लाखो लोक श्री क्षेत्र गाणगापुराक येतात. दत्त महाराजांचो दिव्य अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी 22 ते 23 वर्षा थंय वास्तव्य केल्याने निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा निर्गुणापासून यांचो महात्म्य थंय आढळता. जेव्हा गाणगापूर असा म्हटला जाता त्यावेळी डोळ्यासमोर उभ्या राहता तर ते निर्गुण पादुका. या दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवासच होय. गाणगापुराचे मुख्य पुजारी श्री विजय भीम भट्ट निर्गुण पादुकांची महती सांगताना म्हणाले, गाणगापूरमधील निर्गुण पादुकांका खूपच महत्त्व असा. श्री नृसिंह सरस्वती महाराज भीमा नदीमधना अवतार समाप्तीचो प्रवेश करत असताना अचानक गुप्त झाली. त्यानंतर सगळ्या भक्तांका या पादुकांस्थळी श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिल्यानी आणि सांगितल्यानी की निर्गुण पादुका सोडून मी कुठेही जात नाही आहे आणि गाणगापूर सोडून सुद्धा मी कुठेही जात नाही आहे. तुम्ही या निर्गुण पादुकांची पूजा करत राहा. तेव्हापासून निर्गुण पादुकांची नित्यनेमान पूजा केली जाता. या पादुका जल असान त्यांका आकाराच्या संपुटात ठेवलेल्या असत. संपुटातना मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहीत. संपुटांका झाकणा असत. श्री नृसिंह सरस्वती महाराज गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्त भक्तांच्या वास्तव्यान ही पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली असा. सेवा केल्यान लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या असत. तसेच भक्तांका आजही थंय साक्षात दत्त दर्शन घडला अशी भक्तांची श्रद्धा असा. तुम्ही मंदिरात येऊन दर्शन घेऊ शकता. गाणगापुरात पौर्णिमेचा खूपच महत्त्व असा. पहाटे होणाऱ्या काकड आरतीक भाविकांची तर अलोट गर्दी असता. श्री विजय भट्ट सांगतात, श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी कुठेही आपला दुसरा मठ केला नाही. दत्तनिवास म्हटला की औदुंबर, नरसोबाची वाडी आपल्या डोळ्यासमोर येतात. पण गाणगापुरात मठ असा. जेव्हा भाविक सेवा करण्यासाठी येतात तेव्हा पहाटे 2 वाजता उठान नदीत अंघोळ करून आरती आणि दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालतात. कमीत कमी 108 प्रदक्षिणा घालाव्यात असे सांगतात. तसंच जर तुम्ही जास्त घातलास तर उत्तमच. सकाळी 6:30 वाजता आरती झाली की भाविक अष्टतीर्थक जातात. निर्गुण मठापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असा. पाऊस असो, ऊन वारो, भक्त थंय जातातच जातात. थंय इलेले भक्त माधुकरी मागतात. तसाच ते इतरांका सुद्धा माधुकरी वाढतात. स्वतःच श्री नृसिंह सरस्वती महाराज भिक्षा मागत असत असा श्री गुरुचरित्रात त्याचा उल्लेख असा. भक्तगण थंय जा आपल्यापर्यंत होता तसा अन्नदानाचा कार्यक्रम करतात.
नेहमी गुरुचरित्राचा पठण केला जाता। मित्रांनो, एकदा तरी आपण या श्री क्षेत्र गाणगापुरात जाऊकच हव्या, भेट देऊकच हवी। मित्रांनो, जर तुमका ही माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे नक्कीच कळवा।